अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 9 जुलै ते 29 जुलै दरम्यान गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसाची प्रभावी स्वामी सेवा. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंचा दिवस, स्वामी महाराजांच्या भक्तांसाठी खूप आनंदाचा क्षण. मग ह्या दरम्यान 21 दिवस आपण कोणती सेवा करायची ज्यामुळे आपल्या अडीअडचणी दूर होतील, सेवेने कोणते प्रश्न सुटतील ते महत्त्वाचं. तर स्वामी सेवेमध्ये सर्वात प्रभावी ग्रंथ आपण मानतो तो स्वामी चरित्र. 700 श्लोकी स्वामी चरित्र हा ग्रंथ आपल्यासाठी अमूल्य आहे. मग ह्या ग्रंथाचं पारायण करून आपण कोणते प्रश्न सोडवू शकतो, तर असा कोणताच प्रश्न नाही की ह्या सेवेने सुटणार नाही. मग त्यात विवाहासंबंधी असो, व्यापारासंबंधी असो, कर्जासंबंधी असो, मुलांच्या शिक्षणासंबंधित असो, कोणताही प्रश्न असो, तुमची कोणतीही इच्छा असो, त्या इच्छेसाठी तुम्ही ही सेवा नक्की यावेळेला करायची आहे. न खंड पडता 21 दिवस ही सेवा करायची आहे. आता महिलांच्या मासिक धर्मामध्ये 5 दिवस स्किप होतात, मग नंतरही आपण पुढे ही सेवा करू शकतो. ज्यांच्या सेवेमध्ये खंड पडला त्यांनी नंतर पुढचे 5 दिवस ही सेवा केली तरीही चालते. सेवा करणं महत्त्वाचं असतं. नियमाच्या चौकटीत बसून जर प्रत्येक सेवा करायची म्हटलं तर आपण नियम बघतो आणि सेवा बाजूला राहते. मग सेवा महत्त्वाची आहे, नियम नंतर. मग नियम काय आहेत, सेवा कशी करायची, स्वामी चरित्र केव्हा वाचायचं त्याबद्दल संपूर्ण माहिती. तर स्वामी चरित्रांना आपण केव्हाही वाचू शकतो. ह्या 21 दिवसामध्ये प्रत्येकाच्या वेळेनुसार ज्याला जेव्हा जमेल ना तेव्हा त्याने ह्या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. पूजा मांडणी करायची का, तर पूजा मांडणीची आवश्यकता नाही आहे. फार आपल्याला वाटलं, आपली इच्छा असेल तर तुम्ही सेवा मांडणी करू शकता, पण सेवा मांडणीची आवश्यकता नाही. फक्त आपल्याला एक बसनी एक पाठ रोज करायचा आहे. असं 21 दिवस आपल्याला 21 स्वामी चरित्र पाठ करायचे आहेत. आता ज्या ताईंची मुलं लहान आहेत किंवा एका वेळेला बसणं होत नाही आहे, काहींना वेळ नाही आहे एवढा एका वेळेला बसायला, मग 2 टप्प्यात वाचलं तर चालेल का, तर चालेल. कारण सेवा महत्त्वाची आहे. आपल्याकडून जर नियम बघत बसलो तर सेवा होत नाही. मग काय करायचं, आपण एका वेळेला सकाळी तुम्ही अर्ध स्वामी चरित्र वाचलं म्हणजे निम्मे अध्याय वाचले की संध्याकाळी निम्मे वाचायचे. एक बसनी जमत नसेल तर, पण स्वामी चरित्र 700 श्लोकी वाचण्यासाठी आपल्याला फक्त पाऊण ते 1 तास लागतो. आता स्पीडवर अवलंबून आहे आपण किती वाचतो, पण ज्यांच्या अगदी रोजचं तोंडी पडले त्यांना पाऊण ते 1 तास स्वामी चरित्र वाचण्यासाठी लागतो. आता ज्यांना वेळच नाही आहे मग ते अर्धा पाठ वाचू शकता. मग काय करायचं असतं, आपण 12 ते 12:30 या दरम्यान फक्त आपल्याला वाचायचं नाही आहे. नंतर आपण दिवसभरात कधीही वाचू शकतो. 12 ते 12:30 हा दत्त महाराजांचा भिक्षा अन्नाचा वेळ असतो. या वेळेला दत्त महाराज हे भिक्षा ग्रहण करण्यासाठी जातात. त्यामुळे या वेळेला फक्त आपल्याला स्वामी चरित्र वाचायचं नाही आहे. इतर कोणत्याही वेळेला आपण हे स्वामी चरित्र वाचू शकतो. आता ज्यांच्या घरामध्ये सुतक येतं किंवा सोयरं येतं, मग आपण काय करायचं, 13 दिवसमध्ये खंड पडतो किंवा मग 14 दिवस खंड पडतो. मग आपण काय करायचं, जर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाकडून किंवा इतर व्यक्तींकडूनही हे ग्रंथ वाचन केलं तरीही चालतं, किंवा मग 13 दिवसानंतर पुन्हा आपण पहिल्यापासून ही सेवा करू शकतो. खंड पडला तर अडचण नाही, पुढचे दिवस तेवढी सेवा पूर्ण करायची आणि 21 पाठ आपल्याला पूर्ण करायचे असतात. सेवेदरम्यान तुम्हाला बाहेर जावं लागलं, वेळेचं तुम्ही एका वेळेला बसले मग वाचन पूर्ण नाही झालं तर हरकत नसते. दुसऱ्या दिवशी तुम्ही ते वाचन पूर्ण करू शकता किंवा मग पुढच्या दिवसामध्ये आपल्याला ते वाचन पूर्ण करायचं असतं. ही सेवा इतकी प्रभावी आहे की तुमची कोणतीही इच्छा असू द्या, कोणतीही मनोकामना असू द्या, स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात आणि महाराज तुम्हाला नक्की वाट दाखवतात. आता एखाद्याचं खूप मोठं संकट आहे किंवा इतकी मोठी अडचण आहे की त्याला ती 21 दिवसामध्ये मार्ग सापडून सोडवायचीच आहे. मग आपण रोज काय करायचं आहे, स्वामी चरित्र वाचन करताना 11 माळी स्वामी महाराजांचा जप नक्की करायचा आहे. ज्याला 11 माळी जप करणं शक्य नसेल त्याने मग एकच माळ महाराजांची करायची, पण ती कोणत्या मंत्राची करायची तीही सांगते. स्वामी समर्थ या मंत्रामध्ये सर्वात प्रभावी आपण स्वामींचा मंत्र मानतो, ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र तुम्हाला एकच माळ जप करायची आहे. हा एक माळ जप केला
तर 11 माळी जपा समानच आहे, कारण आपण याला ओमचा प्रणव उच्चार करून हा पूर्ण आपण पाठ करत असतो, म्हणून त्याचं फळ आपल्याला तितकंच मिळतं. मग ज्यांना 11 माळी जमत नाही ना, एकच माळ अशी करायची आहे की त्यातला एक मणी आपला थेट अक्कलकोटपर्यंत महाराजांच्या वटवृक्षाखाली त्यांच्या समाधी मंदिरापर्यंत ती हाक गेली पाहिजे. या हाकेने महाराजांना साथ घालायची आहे. त्यासाठी एक माळ ही पुरेशी आहे आणि त्या एक माळीतला एक मणीही पुरेसा आहे महाराजांना हाक मारण्यासाठी. मग हा एक माळ तुम्ही जप करू शकता. ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा एक माळ जप करायचा आणि पूर्ण एक स्वामीचरित्र पाठ करायचा. आता ह्याचं उद्यापन करायचं का, तर काहीही आवश्यकता नाही. पण तुम्हाला इच्छा असेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्यांचे 21 पाठ पूर्ण होतील त्यांनी आपल्या यथाशक्ती अन्नदान करू शकता, किंवा आपण गाईला घास देतो आणि श्वानांना अन्न देतो, पक्ष्यांना अन्न देतो. पक्ष्यांना आपण घास दिला तरीही चालतो. कोणालाही अन्नदान केल्याचं तितकंच पुण्य आहे. प्राणी पक्षी त्यांच्यामध्येही प्राण आहे, त्यामुळे तुम्ही त्यांनाही केलं तरीही चालतं. याचा उद्यापन विशेष करायची आवश्यकता नसते. ज्यांना इच्छा असेल त्यांनी लहान मुले 5 किंवा 7 या दिवशी जेवू घालू शकता आपल्या यथाशक्ती, किंवा महाराजांना गोड पदार्थाचा नैवेद्य तुम्ही शेवटच्या दिवशी नक्की करायचा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्यांचे 21 पाठ पूर्ण होतील त्यांनी महाराजांना कोणताही गोडाचा नैवेद्य करून आपलं पारायणाची सांगता करायची आहे. पाठ करणं, पारायण करणं हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्या नियमांमध्ये किंवा त्याच्या उद्यापनामध्ये अडकायचं नाही, पण सेवा नक्की करायची आहे. आता ज्यांच्याकडून मध्ये अडीअडचणीमुळे अंतर पडेल सेवेमध्ये, त्यांनी मग ते लक्षात ठेवून तुमचे पहिले पाठ पास झालेले आहे, तर मध्ये आपल्याला मासिक धर्मामुळे स्त्रियांना अडचण आली, तर मग पुढच्या दिवसापासून आपल्याला ते कंटिन्यू तेवढे पाठ पूर्ण करायचे आहे. फक्त 21 पाठ आपल्याला संकल्पयुक्त करायचे असतात. गुरुमाऊली सांगतात की वर्षभरातून आपल्या घरामध्ये कमीत कमी 108 स्वामीचरित्र पारायण झाले पाहिजे. मग काही एक बसनी म्हणजे सलग 108 करतात. मग प्रत्येकाचे होत नाही. मग आपण अशा काही विशेष वेळेला जर आपण 21 असे करून हे पाठ केले तर वर्षभरात नक्कीच आपले तेवढे पूर्ण होतात. कारण प्रत्येकाला एकाच वेळेला 108 पाठ करणं सलग रोज जमत नाही. मग आपण अशा विशिष्ट प्रसंगी जर हे पाठ केले तर नक्कीच पुण्यफळ खूप मिळतं. स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये महाराजांना तुमच्याकडून भाव महत्त्वाचा आहे. तुम्ही किती अंतःकरणापासून महाराजांना साथ घालता हे महत्त्वाचं आहे. त्यामध्ये महाराज तुमचं इतर कोणत्याही गोष्टी बघत नाहीत. त्यामुळे पूजा करताना पूजा मांडणी करायची का, तर आवश्यकता नाही. ज्यांना 2 वेळेला वाचायचं आहे अर्धा पाठ करून तर ते वाचू शकता. सकाळी 11 पाठ वाचायचे, म्हणजे सकाळी 11 अध्याय वाचायचे आणि संध्याकाळी उरलेले अध्याय 10 तुम्हाला वाचायचे असतात. रोज असंच करूनही वाचू शकता, किंवा मग एक बसनीही 1 पाठ वाचू शकता. पण पाठ वाचल्यानंतर महाराजांची 1 माळ किंवा 11 माळी जप यथाशक्ती आपल्याला करायची आहे. जशी आपली शक्ती असेल त्याप्रमाणे आपण नक्की ही सेवा करायची आहे. त्यामुळे नक्की ही सेवा करून बघा आणि अनुभव स्वतः घेऊन पहा. तुमचा कोणताही प्रश्न असू द्या नक्की सुटणार. तुमच्या प्रश्न सुटण्यासाठी ना महाराजांपुढे 21 दिवस एक हळकुंड तुम्ही पिवळ्या वस्त्रात नक्की बांधून ठेवा आणि महाराजांना तुमची सेवा सांगा. हे हळकुंड तुम्हाला 21 दिवस ठेवायचं आहे. तुमची सेवा पूर्ण झाल्यानंतर ते हळकुंड तुम्हाला पाण्यात प्रवाहित करायचं आहे. हे तुमच्या इच्छेसाठी अगदी प्रबळ इच्छा आहे, तुम्हाला ती पूर्णच करायची आहे. या 21 दिवसामध्ये तुम्हाला मार्ग हवा आहे, तर मग ही हळकुंड तुम्ही महाराजांपुढे ठेवायचं आणि प्रार्थना करायची आणि रोज त्याला लांबून नमस्कार करायचा. हळदी कुंकावर तुम्ही हळदी कुंकू अक्षत व्हायचं त्या हळकुंडावर. इच्छा आपल्या 21 दिवसानंतर पूर्ण आपले 1 पाठ झाल्यानंतर तुम्ही ते पाण्यात विसर्जित करायचं. तुमचे या सेवेबद्दल काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये विचारू शकता. सेवा नक्की करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ.